नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत टी आणि वाईब्स मध्ये. तुम्ही सगळे कसे आहात आणि संक्रांत कशी साजरी झाली? तर मंडळी, मी पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे वाचन वसा या आपल्या उपक्रमातील एक पुढची कथा, नवीन पुस्तक आणि नवीन कथा. तर हे पुस्तक आहे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या असणाऱ्या सुधा मूर्ती यांचं. या पुस्तकाचं नाव आहे पुण्यभूमी भारत. सुधा मूर्ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. सुधा मूर्तींचा जन्म कर्नाटकामध्ये झाला 1950 साली. भारतीय विद्यापीठातून त्यांनी बीई इलेक्ट्रिकलची सुवर्ण पदकासह पदवी मिळवलेली आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून त्यांनी संगणकशास्त्रामध्ये एमई ही पदवी मिळवलेली आहे आणि कॉम्प्युटर सायन्स मध्ये त्यांनी एमटेक ही पदवी मिळवलेली आहे. त्या टेल्को कंपनीच्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या आणि इन्फोसिसच्या त्या विश्वस्त आहेत, हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यांचं सामाजिक योगदान सुद्धा खूप आहे, हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि या सुधा मूर्ती यांची पुस्तकं खूप छान असतात आणि त्यांचं लिखाण तर प्रचंड आवडतं मला. अगदी साधं, सरळ आणि समजायलाही सोपं असं लिखाण आहे त्यांचं आणि त्यामुळेच वाचायला खूप छान वाटतं. तर आज आपण त्यांच्याच पुस्तकातली एक कथा वाचणार आहोत. पुण्यभूमी भारत हे पुस्तक सुद्धा खूप छान आहे. तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही नक्की वाचा. यातलीच एक कथा वाचणार आहोत. कथेचं नाव आहे स्वार्थ. चला तर मग, पण त्याआधी आपण ऐकूया या पुस्तकातली प्रस्तावना. मला आयुष्यात जे काही अनुभव आले त्या अनुभवांचं वास्तव चित्रण मी माझ्या या पूर्वी प्रसिद्ध झालेल्या 2 संग्रहांमधून वाचकांसमोर मांडलं. त्यांना जे यश मिळालं त्यानंतर माझ्या या 3ऱ्या पुस्तकातून असेच आणखी काही अनुभव तुमच्या समोर ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. मी या पुस्तकामधून जे काही सांगितलं आहे ते सर्वच्या सर्व खरंखुरं आहे. मी ते प्रामाणिकपणे जसंच्या तसं लिहिलं आहे. काही लोकांना त्याचमुळे ते भावलं आहे, परंतु काही लोकांना मात्र एका गोष्टीचं नवल वाटलं की सगळ्याच्या सगळ्या जगावेगळ्या गोष्टी नेमक्या माझ्याच बाबतीत कशा काय घडतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. अनेक अनुभवांना आपण सर्वजण सामोरं जातो, पण माझ्यासारखीचा गरीब श्रीमंत अशा विविध वर्गातील लोकांशी सतत संबंध येत असतो. त्यामुळे माझ्या अनुभवाची क्षितिज विस्तारित झालेली आहेत. आपलं मन जर संवेदनाक्षम असेल, आपल्याला आपले विचार स्पष्टपणे निष्पक्षपाती वृत्तीने मांडता येत असतील, आपल्या अंगी सूक्ष्म निरीक्षण शक्ती असेल, तर आपल्यापैकी कोणालाही लिहिता येऊ शकतं. मीही केवळ तेवढंच केलेलं आहे. माझं काम ज्या प्रकारचं आहे त्यामुळे मला विविध सामाजिक कार्यक्रमांमधून वावरण्याची संधी मिळते. या पुस्तकातील मातृत्व या कथेतील मीरा, फाळणी या कथेतील रूपा कपूर, परदेशी या कथेतील तक्षशिला या स्थळाला मी दिलेली भेट, स्वार्थ या कथेतील सुनामीग्रस्तांबद्दल आलेले अनुभव, या आणि अशा काही गोष्टी फारच थोड्या व्यक्तींच्या आयुष्यात घडत असतील. मी एका गोष्टीची खबरदारी नेहमीच घेत आले आहे. मी जर एखाद्या व्यक्तीविषयी लिहिणार असेल तर त्यापूर्वी मी त्या व्यक्तीची पूर्व परवानगी नेहमीच घेत असते. आयुष्यानं मला खूप काही शिकवलेलं आहे, कारण मी एक आई, एक शिक्षक, एक लेखिका आणि एक समाजसेविकाही आहे. माझ्या अभिव्यक्तीमध्ये, लेखनामध्ये जर काही त्रुटी असतीलच तर त्या मला माझे विचार याहून जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त न करता येत असल्यामुळेच आहेत. बऱ्याच लोकांच्या दृष्टीनं इन्फोसिस फाउंडेशन ही एक धर्मादाय काम करणारी संस्था आहे. इन्फोसिस टेक्नॉलॉजीज नावाच्या एका श्रीमंत कंपनीची एक शाखा. पण माझ्यासाठी त्याचं स्थान खूप काही वेगळं आहे. इन्फोसिस फाउंडेशनच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी येथे काम करत आहे. सुरुवातीला मी आई होते आणि ते माझं बाळ होतं, पण आता फाउंडेशन हीच माझी आई झाली आहे. तिचा हात पकडून मी आयुष्याचा कधी सुखकर तर कधी खडतर प्रवास केला आहे. स्तुती सुमनं झेलली आहेत, टीकेची झोड सोसली आहे, पावसाच्या धारा झेलल्या आहेत, ढगांचा गडगडाट ऐकला आहे. फाउंडेशन हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आम्ही परस्परांची साथ संगत कधीच सोडलेली नाही, ना दुःखात ना सुखात. माझ्या जीवनात माझ्या वैयक्तिक सुखापेक्षा इन्फोसिस फाउंडेशनचं स्थान नेहमीच वरचं राहिलेलं आहे.
माझ्या या सगळ्या अनुभवांना वाचकांकडून एवढी मागणी कशी काय? या अनुभवांचं 21 भारतीय भाषांमध्ये भाषांतर कसं काय झालं? या गोष्टीचं मला स्वतःलाच कधीतरी आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. मग त्या प्रश्नाचं एकच उत्तर मला सापडतं. माझं हे लेखन खूप सरळ साधं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळेच्या सगळे अनुभव खरेखुरे आहेत. कोणीही कितीही उच्चाधिकाराच्या पदी विराजमान असो, समाजातील स्थान काहीही असो, कितीही यश, कीर्ती, मानसन्मानांचे धनी असो, प्रत्येकाला सच्चेपणा नेहमीच मोहवून टाकतो. म्हणूनच आपल्या वाडवडिलांनी म्हटलंय, सत्यम शिवम सुंदरम. हे पुस्तक हे पुस्तक प्रसिद्ध होऊन वाचकांच्या हाती येण्यापर्यंतचा जो काही प्रदीर्घ प्रवास आहे, त्यासाठी मी अनेकांची ऋणी आहे. मला प्रकाशकांचे आणि या अनुवादिकेचे आभार मानावीसे वाटतात. त्यांच्या अथक प्रयत्नांशिवाय हे पुस्तक निर्माण झालं नसतं. माझ्या सर्वच लेखनाप्रमाणे या लेखनापोटी मला मिळणाऱ्या मानधनाचा वापर समाजोपयोगी कामासाठी करण्यात येईल. बघा, किती छान आहे नाही? आपल्या मानधनातला वाटा सुद्धा आपण समाजकार्यासाठी देणं, याला सुद्धा खूप मोठं मन लागतं. आणि ते या सुधा मूर्तीताईंकडे आहे. आणि म्हणूनच मला त्यांचं लिखाण, त्यांचं व्यक्तिमत्वच खूप आवडतं. चला तर मग आपण आज यातलीच एक कथा वाचणार आहोत. कथेचं नाव आहे स्वार्थ. इन्फोसिस फाउंडेशन तर्फे गेल्या 10 वर्षात आम्ही विविध प्रकारच्या आपत्तींनी ग्रस्त झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाचं काम केलं आहे. यात पूर, भूकंप, वादळ, आग अशा वेगवेगळ्या संकटात सापडलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. असंच एकदा मी आणि माझ्या टीम मधील सहकारी आपदग्रस्त भागात मदत कार्यासाठी गेलो होतो. माझ्या टीम मधील सर्वच्या सर्व लोक हे आमच्या इन्फोसिस कंपनीचे कर्मचारी होते. या कामासाठी ते सर्वजण खास रजा घेऊन आले होते. ते सर्वजण तरुण होते, उत्साही होते. मदत कार्यासाठी आम्ही ज्या भागात गेलो होतो तेथपर्यंत जाण्याचा तिकिटाचा खर्च सुद्धा त्यांनी स्वतःच्या खिशातून स्वखुशीने केला होता. सर्वजण सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अतोनात मेहनत करत. त्यांना जमिनीवर झोपावं लागेल, दिवसातून एकदाच जेवायला मिळेल, पण त्यांचं जीवनविषयक तत्वज्ञान साधं सोपं होतं. आमचं आमच्या बांधवांवर प्रेम आहे आणि अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या मदतीला धावून जाणं हे आमचं कर्तव्यच आहे. आमच्या मदतीमागचा मुख्य उद्देश होता आपदग्रस्तांचं पुनर्वसन लवकरात लवकर करणं. यातील बऱ्याच लोकांच्या कुटुंबाची वाताहत झाली होती. नातेवाईकांची एकमेकांपासून ताटातूट झाली होती. घरदार, संसार, सामान सुमान नाहीसं झालं होतं. त्यावेळी रोजच्या रोज आमच्या ऑफिसात विविध ठिकाणाहून प्रचंड सामान सुमान येऊन दाखल होत होतं. धनधान्य, औषधं, जुने आणि नवे कपडे, चपला, घरगुती वापराच्या वस्तू, खाण्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंचा ओघ लागला होता. कारण आम्ही मदत कार्याचा उपक्रम हाती घेतल्याचे लोकांना माहीत झालं होतं. या विविध वस्तूंचं वर्गीकरण करण्याचं काम एकीकडे चालू होतं. याशिवाय त्या आपदग्रस्तांना पुरवण्यासाठी आम्ही सुद्धा विविध वस्तू विकत आणल्या होत्या. त्याची पाकिटे बनवण्यात येत होती. आम्हाला या सर्वांचं तिकडे नेऊन वाटप करायचं होतं. कधीही एखाद्या भूप्रदेशावर संकट आलं की हा म्हणता त्या प्रदेशाची लोकसंख्या दुप्पट होते, हे मी स्वतः अनुभवलं आहे. भिकारी आणि त्या भागाच्या आसपास राहणारे इतर लोक इतकंच नव्हे तर अगदी दूर दूरच्या प्रदेशातील लोक सुद्धा फुकटचं अन्नधान्य आणि सामान सुमान पदरात पाडण्यासाठी येतात आणि निर्वासितांसाठी उभारलेल्या छावण्यांमध्ये मुक्काम ठोकून राहतात. अनेकदा हे असे लोक खुद्द आपदग्रस्तांपेक्षाही जास्त सामान सुमान फुकटचं पदरात पाडून घेतात. कधी कधी आपदग्रस्तांच्या जवळ जरुरीपेक्षा जास्त सामान जमा झालं तर ते त्याची विक्री करून पैसे मिळवतात. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन मदत कार्य करायचं असेल, तेथील परिस्थिती व्यवस्थित हाताळायची असेल तर त्यासाठी खरोखरच अशा कामाचा अनुभव गाठीशी असावा लागतो. आता माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे. जेव्हा कधीही आपल्या देशाच्या एखाद्या भागात अशी आपत्ती कोसळते
तेव्हा देशभर कार्यरत असणाऱ्या अनेक बिगर सरकारी सेवाभावी संस्थांकडे लोक आपदग्रस्तांच्या मदतीसाठी पैसे आणि वस्तू पाठवून देतात. त्यामागे त्यांना वाटणारी सहानुभूती असते, अनुकंपा असते आणि त्यांची दानशूर वृत्ती असते. थोडक्यात काय, दात्यांची चणचण कधी पडत नाही. वानवा असते ती व्यवस्थापनाची, काम करणाऱ्या यंत्रणेची. त्यामुळेच अशा प्रकारे मदत करायची वेळ आली की ते काम आम्ही स्वतःच करतो. सरकारी अधिकाऱ्यांच्या सहाय्याने तसंच सरकारी दप्तरात असणाऱ्या नोंदीच्या सहाय्याने आम्ही आधी आपदग्रस्त भागाचा सर्वे, निरीक्षण इत्यादी करतो. हानी कुठे किती प्रमाणात झाली आहे याचा अंदाज घेतो. त्यानंतर सामान सुमान घेऊन आम्ही त्या ठिकाणी जातो. परंतु आम्ही आपदग्रस्तांना सामान सुमान कधी नुसतं नेऊन देत नाही. तत्पूर्वी आम्ही त्यांना कुपन्सचं वाटप करतो. असं करत असताना एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा कुपन मिळणार नाही, तसंच भामटे लोक खोटेच आपदग्रस्त बनून मदतीचा लाभ घ्यायला येणार नाहीत याचीही आम्ही काळजी घेतो. बरेच वेळा हे काम खूप किचकट, वेळखाऊ होतं. परंतु आम्ही नेलेलं सामान हे खरोखरच्या संकटग्रस्त गरजू लोकांच्याच हातात पडावं यासाठी हे करणं आवश्यक असतं. पावसाळ्याचे दिवस होते. सामानाचं वितरण करणं मुळीच सोपं नव्हतं. पण आमची कामाची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध असल्यामुळे त्यात कोणताही गैरप्रकार घडू शकत नाही. या ठिकाणी आम्ही त्या गावात जाऊन गावाचे प्रमुख जे सरपंच होते त्यांची आधी भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या पंचायतीचे इतर सदस्य तसेच खुद्द संकटग्रस्तही उपस्थित होते. आम्हाला नक्की कोणती मदत करणं शक्य आहे आणि त्या लोकांच्या नक्की काय गरजा आहेत हे जाणून घेण्यासाठी ही मीटिंग होती. त्यानंतर नक्की कोणतं सामान आपल्याला आणावं लागणार आहे हे आम्हाला ठरवता आलं. त्याचप्रमाणे जी गरजू कुटुंबे होती त्यांची आम्ही एक यादी तयार केली. या यादीत नाव असलेल्या प्रत्येक कुटुंबाला आमच्याकडून मदत मिळणार होती. पण दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा सामान सुमान घेऊन ठरल्याप्रमाणे तिकडे गेलो तेव्हा एक अनपेक्षित अडचण तिकडे उद्भवली. रांगेत उभे असलेले काही लोक आणखी सामान मिळावं यासाठी भांडण करू लागले. काही लोक एकदा सामान मिळाल्यावर परत परत येऊन रांगेत उभे राहू लागले. आम्ही यादीनुसार जेवढं लागणार होतं तेवढं सामान आणलं होतं व त्याशिवाय त्यापेक्षा 15% जास्त सामान सुद्धा बरोबर घेतलं होतं. पण लोकांची मागणी यापेक्षा कितीतरी जास्त वाढत चालली होती. जवळपास 100%हून अधिक सामान लागलं असतं. हे आयत्या वेळी शक्यच नव्हतं. आम्हाला काय करावं ते कळेना. मी लोकांशी बोलून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. काहीतरी मोठी चूक होत आहे हे त्यांना पटवून देत होते. तेवढ्यात एक मध्यमवयीन माणूस अचानक उठून उभा राहिला आणि कर्कश स्वरात ओरडून म्हणाला, आज इथे थोडे जास्तीचे लोक आहेत, त्यांना जर सामान मिळालं नाही तर त्यांना कसं वाटेल? आणि नाहीतरी तुम्ही आम्हाला हे सामान वाटताय म्हणजे काही उपकार करत नाही आहात आमच्यावर. तुमच्याजवळ हे सामान देण्यात आलंय ते आम्हाला वाटण्यासाठीच. खरं म्हणजे ते आमच्याच मालकीचं आहे. तुम्ही लोक इथे येऊन आमच्यासाठी काम करतोय असं दाखवून नाव लौकिक मिळवता. नाहीतर तुम्ही लोक तुमची ऑफिसे, तुमची कामे सोडून कशाला हो याल इथे? तुम्ही सगळे स्वार्थी आहात, कारण तुम्ही हे जे काम करताय ना ते तुम्हाला आवडतं. आम्हाला मदत करताना मोठा आनंद होतो तुम्हाला. आम्हाला मदत करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, पण ते सामान मिळणं हा आमचा हक्क आहे. आम्हाला किती हवं हे आम्ही ठरवणार, तुम्ही नाही ते ठरवायचं. आणि आम्हाला जेवढ्या सामानाची गरज आहे तेवढं तर तुम्ही आम्हाला देणार नसलात तर चालू लागा इथून. आम्हाला नको तुमची मदत, घेऊन जा सगळं परत. माझ्या टीम मधले सहकारी तरुण होते. हे ऐकून ते फार अस्वस्थ झाले, चिडले. त्यांचं चिडणंही योग्य होतं, कारण ते काही या अशा उद्देशाने इथे आले नव्हते. उलट आपल्या कामातून रजा काढून स्वखुशीने सगळे इथे मदत कार्यासाठी आले होते. आणि इतके कष्ट केल्यानंतर इथे आल्यावर त्याचं हे फळ मिळणार असलं, हे असलं बोलणं ऐकावं लागणार असलं तर कोणालाही राग येणारच.
पण माझ्या पांढऱ्या केसांनी मला शांत राहायला शिकवले. दोन्ही पक्षात वादावादी चालूच होती. आता ते निर्वासित हळूहळू मारामारी करण्याच्या मनस्थितीला. त्यांनी आपापल्या कुटुंबांच्या नावांची आमच्याकडील यादीत नोंद करून त्या नावांपुढे आपापल्या स्वाक्षऱ्याही केल्यात. हे सगळं कशासाठी? तर सामानाच्या वाटपाच्या वेळी भलते सलते लोक येऊन गैरफायदा घेऊ नयेत यासाठीच होतं. जरा जास्तच असावं म्हणून आम्ही आज इथे येताना 230 कुटुंबांना पुरेल एवढं सामान घेऊन आलो. आता अचानकपणे जर इथे जास्तीची माणसं उपस्थित असतील तर आम्ही त्यांना सामान सुमान पुरवलंच पाहिजे असं कसं म्हणू शकता तुम्ही? इथे संकट उद्भवलं म्हणून आम्ही मदतीला आलो, पण तुमच्या पाहुण्यांना आणि नातेवाईकांना सामान सुमान नाही पुरवू शकत आम्ही. आम्ही काय इथे जादूटोणा करून जास्तीचं सामान निर्माण करू शकतो का? तुम्हाला असं वाटतंय ना की तुम्हाला मदत करण्यामागे आमचा स्वार्थ आहे. पण एक सांगू, आपल्याकडे असलेलं आपल्यापाशी ठेवण्यापेक्षा हा असला स्वार्थ बरा आमचा. पण आम्ही आमच्या टीमच्या मदतीनं इथे जे काम करायला आलो आहोत त्याविषयी तुम्ही आदर दाखवू शकत नसाल. आम्ही तुमच्या सगळ्या अटी पाळाव्या असा जर तुमचा हट्ट असेल तर आम्ही परत गेलेलंच बरं. तुम्ही आमच्या सामानाचा स्वीकार करणार नाही अशी धमकी देताय. आम्हाला ते मंजूर आहे. आयुष्यात माणसाच्या मनात कृतज्ञता असणं फार महत्वाचं आहे. तुमच्यावर जेव्हा संकट कोसळतं तेव्हा कोणीतरी तुम्हाला मदतीचा हात पुढे करतं. त्या मदतीची परतफेड कशी करायची माहीत आहे. दुसरा कोणी जेव्हा संकटात असेल तेव्हा तुम्ही पुढे होऊन त्याला मदत करायची. आज तुम्ही हे असं बोलू शकताय कारण आत्ता लोक आपण होऊन पुढे होऊन तुम्हाला देत आहेत. या संकटाला 1 महिना उलटून गेला की जग तुम्हाला विसरून जाईल. सगळे आपापल्या कामाला लागतील. इथे तुमच्याशी बोलायलाही कुणा येणार नाही. तुमच्यापर्यंत येऊन पोचलेला प्रेमाचा हा सेतू तुम्ही तळून टाकताय. याची फार मोठी शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची नजर जशी असेल तसं तुम्हाला जग दिसतं. माझे शब्द ऐकून त्या माणसानं मान खाली घातली. खरं आहे अगदीच. आपली जशी नजर असेल तसंच आपल्याला सगळं जग दिसतं. अगदी सोप्या, साध्या आणि छान शब्दामध्ये सुधा मूर्तींनी आपलं मत मांडलेलं आहे. आणि अशाच त्या आहेत शांत, संयमी आणि म्हणूनच त्या एवढं मोठं काम करू शकतायत. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला सुधा मूर्तींची कुठलीही पुस्तकामधील एखादी कथा ऐकायची असेल तर त्या पुस्तकाचं नाव सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.